सर्व मुलांनी शांत बसून घ्यावे. ज्या माणसाला कधी नावाची भीती नसते, फक्त कर्म करत राहणं हे त्याच्या जीवनाचं ध्येय. आणि रक्तदानामध्ये सुद्धा ती पुढं असते. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. एकलपालक किंवा अंध अपंग HIV ग्रस्त या मुलांना या ठिकाणी बोलून शैक्षणिक साहित्याचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त श्री वीरेश प्रभू माननीय पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक सोलापूर आणि त्याचबरोबर माननीय श्री मंगेश चिवटे सर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसाचं हे औचित्य साधून आज आपण आस्था रोटी बँकेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देणार आहोत. मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, मुक्त हस्ताने तुम्हावरी सुखांची बरसात व्हावी, यशकीर्तीच्या लक्षद्वीपांनी प्रतिमा तुमची उजळावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, लाखो चंद्रिका मोत्यांनी उंजळ तुमची भरावी, असेल जी मनीषा ती तुमची पूर्ण व्हावी. मी माननीय श्री वीरेश प्रभू सर आणि माननीय श्री मंगेश चिवटे सर या दोघांनाही वाढदिवसाच्या आस्था रोटी बँकेच्या वतीनं आणि इथे आलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं बालचमूंच्या वतीनं मी या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. सोलापूरने काही सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर भूषण सोलापूरची माहिती त्यांनी सगळ्यात एक नंबरचं काम कामाची मान्यता दिली. हे खूप चांगलं काम असतं. आपले विषय गुंतुरे राजाभाव असतानाचे इतर सगळे लोक त्यांना खूप मी शुभेच्छा देतो. आणि आज जो कार्यक्रम माहिती केलेला ज्याच्यासाठी आयोजित केलेला आहे ते सर्वसामान्य मुलं सर्वसामान्यासाठी त्यांचं काम असतात. आणि आजचे मुलं सर्वसामान्य मुलं ज्यांना थोडीशी अडचणी त्यांना ते मदत करून ही मुलं कशी पुढे जातील आणि आपला देश कसा असणार हे त्यांचा उद्देश आपण दिसून येतो. आणि ज्यांच्यासाठी त्यांना कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदरणीय वीरेश प्रभू सगळ्यांना माहीत असतील. आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला तुकाराम मुंडे साहेब होते, आज त्यांचं नाव असते महाराष्ट्रासाठी. तुकाराम मुंडे आणि वीरेश प्रभू सोलापूरला होते. सोलापूरसाठी खूप आपल्याकडे चांगलं काम केलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी. आज आपण पंढरपूरला जातो ज्या ठिकाणी 65 एकर आहे त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हतं असा आज पंढरपूर लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.